दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात 2 शिवसैनिक भिडणार हे आता निश्चित झालंय। कारण दक्षिण मुंबईतून महायुतीकडून कोण उमेदवार असणार याच्यावरचा पडदा आता उठलाय। शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांचं नाव महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून घोषित झालंय आणि त्यांची लढत ठाकरेंच्या अरविंद सावंत यांच्याशी होणार आहे। सोमवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या घरी दक्षिण मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। त्यामध्ये यामिनी जाधव यांच्या नावावरती अंतिम शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळाली आहे। लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून याच दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपच्या राहुल नार्वेकरांनी तयारी सुरू केली होती। भाजपचेच मंगलप्रभात लोढा यांच्या नावाची देखील या ठिकाणी चर्चा होती। दक्षिण मुंबईत मराठी भाषकांची असलेली संख्या लक्षात घेता भाजपकडून राहुल नार्वेकर हेच उमेदवार असतील अशी शक्यता देखील होती। पण आता शिवसेनेच्या यामिनी जाधव यांचं नाव घोषित झालंय। सध्या शिंदे गटात असलेल्या यामिनी जाधव या भायखळा मतदारसंघाच्या आमदार आहेत आणि एकेकाळी ठाकरेंचे विश्वासू अशी ओळख असलेले आणि मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष असलेले यशवंत जाधव यांच्या त्या पत्नी आहेत। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावरती आरोप केल्यानंतर त्यांची ईडी चौकशी सुरू झाली आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर यशवंत जाधव यांनी शिंदेंची साथ देण्याचा निर्णय घेतला। यामिनी जाधव या 2012 साली मुंबई महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून निवडून आल्या आणि त्यांनी महानगरपालिकेत विविध समित्यांवरती काम केलं आणि आपली छाप उमटवली। भायखळा विधानसभा मतदारसंघ हा तसा मुस्लिम बहुल मतदारसंघ 2014 सालच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणाहून एमआयएमच्या वारिस पठाण यांनी बाजी मारली होती। त्यामुळे 2019 सालच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत ही जागा जिंकायचीच असा चंग बांधलेल्या शिवसेनेनं यामिनी जाधव यांना तिकीट दिलं होतं। पक्षाचा विश्वास सार्थ ठरवत यामिनी जाधव यांनी वारिस पठाण यांना पराभूत करत विधानसभेत प्रवेश केला आणि त्यानंतर आता लोकसभेसाठी पक्षानं त्यांच्यावरती विश्वास दाखवलाय। तो विश्वास सार्थ ठरतो का, लोकसभेत त्यांची वर्णी लागते का, हे येत्या 4 जूनला कळेलच। पण शिंदेंच्या या निवडीबद्दल दक्षिण मुंबईतून यामिनी जाधवांना तिकीट देण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये नक्की सांगा।